Good afternoon. Good afternoon, ma'am. Namaste. Namaste. बसा खाली. Thank you, ma'am. So we learn about the environmental balance, correct? Yes. In which we have completed food chain, right? Yes, ma'am. Okay. So second point काय आहे? The food web. The food web. What is mean by food? Anna Sakri. What about a web? Web means what? Ma'am, web म्हणजे water स्पायडरमॅन मूवी पाहिलाय? हो. तो काय टाकत असतो? Web. त्याला काय म्हणतात त्याला? जाळे. अन्नजाळी किंवा अन्नजाळी. ओके, अन्नजाळी म्हणून कारण एक दोन नाही आहे, मी आहे. ओके, सो आपण द फूड वेब विषयी आता स्टडी करणार आहोत. आता मला एक सांगा, वन लिव्हिंग थिंग. कोणता? वन लिव्हिंग थिंग कुठला घ्यायचा? एक छोटीशी माय गॉड अळी घ्या. माय गॉड किंवा छोटी इन्सेक्ट, कॅटरपिलर घ्या. ओके, वन लिव्हिंग थिंग कॅन बी अ पार्ट ऑफ अनदर food chain. One living thing can be a part of another food chain, a number of food chains. सांगा, प्रश्न नाही कळाला? One living thing की आपण घेतली कॅटरपिलर घेतलं, ठीक आहे. Can be a part of number of food chain, number of more than one. एक आपण लास्ट टाइम काय पाहिली होती? ग्रास पाहिली. ग्रासहोपर पाहिलेला. ग्रासहोपरला आपण काय पाहिलं? ओके, पण आता आपण काय घेतो? एक मायगट घेतो, एक कॅटरपिलर घेतो, ठीक आहे. छोटंसं कॅटरपिलर हा, ठीक आहे. इकडे पहा, आता आपण काय घेतो? एक छोटंसं कॅटरपिलर घेतो. आता हे कॅटरपिलर कोण कोण खाऊ शकतं याला मला सांगा. हा, बर्ड्स. अजून कोण? अजून सांगा. Frog types insect असतात ते. Snake. पाऊस आला, डरा आवाज कोण करतो? Frog. छोटे छोटे इन्सेक्ट खातो ना फ्रॉग? खातो का? आता मला सांगा, एकच मायगोट गोड सुद्धा खातोय आणि फ्रॉग सुद्धा खातोय. म्हणजे जो हा एक आहे तो फक्त एकच चेन फॉलो करायला का? नाही. कळालं? मोर दॅन वन चेन. कळालं का? आता अजून एक मजा आहे. या बाय. Here is it. Look at the picture. आहे ना? आता ते नीट पाहिजे. आधी आपण त्याच्यातलाच एक काय करू? ग्लास काढू. ग्लास आहे किती पाहिजे? काढली ग्लास. ओके, काय आहे? ग्रास काढली आहे. त्यानंतर आता ग्रासला कोण कोण खायला आपण ते ग्रासला खायला डिअर. डिअर म्हणजे काय? व्हेरी गुड. अजून ग्रासला कोण बरं खातं?
अजून एक मी ग्रास होतो बघा. मॅम मॅम एक मिनिट हा. मी सांगू तुला मॅम मॅम कॅटरपिलर Caterpillar, ठीक आहे. हा. हॉर्स Horse, बरं. मॅम काऊ Cow, ठीक आहे, cow काढते. मॅम डॉंकी हा. मॅम रॅबिट Rabbit. Ma'am. हा. बोला बोला बोला. डॉंकी Donkey, ठीक आहे. Rabbit. मॅम आता थांबा. मॅम काऊ ठीक आहे, गहू आहे. आता का आता मला सांगा, हे डिअरने काय खाल्लंय? ग्रास खाल्ली. Grass. आता डिअरला कोण खातं? मॅम लॉयन किंवा टायगर लायन और टायगर. किंवा फॉक्स ग्रास उपरने काय खाल्लंय? ग्रास खाल्ली. ग्रास उपरला कोण इट करतंय? आता रॅबिट. रॅबिटनी काय खाल्ली आहे? रॅबिटला कोण खाल्लं? स्नेक. इगल. इगलच खाल्लं का? नीट पहा, नीट पहा. कोणी कोणी खाल्लंय? लायन खाऊ लागलाय. फॉक्स खाऊ लागलाय. खाऊ लागलाय का? खातोय का? आता अजून ना, आता हे झालं ग्रास. आता इथे मी छोटंसं त्या साईडला फ्रूट काढते. ठीक आहे. आता हे काय आहे? फ्रूट. फ्रूट कोणी खाल्लं आहे आता? कोणी खाल्लंय? आधी एक रॅट लिहिलं. रॅट. ओके. कोणी खाल्लंय? रॅट. रॅटला कोण खातंय? स्नेकला कोण खातंय? ठीक आहे. अजून ठीक आहे, चालेल. अजून एक आहे बा. आता सांगा. हा. आता सांगा अजून काय सांगते तुम्हाला? अनाथे आहे. काय झालं? आता इकडे पहा, इकडे फॉक्स आहे. इथे फॉक्स आहे. फॉक्स कोणाकोणाला खातो? रॅबिटलाच खातो का? डिअर. म्हणजे फॉक्स कोणाला खातोय? डिअरला. बरोबर आहे? कळतंय? इगल अजून कोणाला खाऊ शकते? इगल स्नेकला. बरोबर आहे? ओके ना. अजून मला सांगा, फळं कोण खाऊ शकतं? अजून बर्ड्स वेगवेगळे. हो. आता या स्पॅरोला कोण खातंय? त्याला कोण खातं? आऊलला कोण खातंय? ईगल. तुम्हाला काही असं वाटत नाही का हे एकमेकांमध्ये असं गुंतत चाललंय? ओके. स्पॅरोला कोण खाते? ईगल खाते. ही एक चेन तयार झाली. कुठली कुठली? ग्रासहोपर, स्पॅरो, ओल आणि ईगल झाली. पुन्हा काय झाली? डिअर, लायन. ओके. आणि लायनला शेवटी हा कोण आहे? लायन हा सगळ्यात उच्चस्तरीय काय आहे? प्राणी आहे. हा जेव्हा मरतो त्याची कोणी शिकार करत नाही. हा जेव्हा मरतो तेव्हा त्याचं काय होतं? डिकम्पोजिशन होतं. काय होतं? डिकम्पोजिशन म्हणजे विघटन होतं. कोण करतं? मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे माहिती काय? राईट. काय? सूक्ष्मजीव. मग सूक्ष्मजीव जे आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, ते खूप इम्पॉर्टंट आहेत असं नाही वाटत तुम्हाला? काय इम्पॉर्टंट आहे तिथे? सूक्ष्मजीव. त्याच्यात
मॅम त्याच्यात काही सूक्ष्मजीवात विटॅमिन्स असतात जे आपल्या कामी येतात आणि मॅम जे बिनकामी आहेत त्यांच्या ह्याच्यातून पण आपल्याला काही ना काही भेटत असतं. जर त्या सूक्ष्मजीवांनी लायन टायगरचा वगैरे जीवाला जर खाल्लं नाही तर ही जी आपली सायकल सायकलची आता इथे एक स्नेक दिसतोय का तुम्हाला? स्नेक कुठे दिसतोय? स्नेक अजून काय खातो गं? स्पॅरो खातो. फ्रॉग. स्पॅरो. फ्रॉग खातो? ओके, स्नेक काय खातो? फ्रॉग. स्नेकला कोण खातंय? ईगल. आणि फ्रॉगला फ्रॉग काय खातोय? काय खातोय? ग्रास खातोय फ्रॉग? ग्रास मॅम कॅटरपिलर पण खातो ना फ्रॉग. एक लक्षात येते का हे सगळं एका जाळीसारखं झालंय. काय झालं? एका जाळीसारखं. आणि आपण काय म्हणतो याला? फूड वेब. मग आता मला सांगा, एकाच गोष्टीवर कितीतरी गोष्टी अवलंबून आहेत, किती डिपेंडन्सी आहे. एक ग्रास किती जण खायलाय? ग्रास वगैरे खायलाय, काऊ खायली, डिअर खायलाय, रॅबिट खायलाय, हॉर्स खायलाय. इतके व्हेजिटेरियन कोण आहेत? ॲनिमल्स आहेत ते मोस्ट ऑफ काय खायले? ग्रास खायले. कळालं? ग्रास खाणारे ग्रास होपर आहे. पण या ग्रास होपरला कोण खातंय? स्पॅरो खायलाय. त्याचबरोबर ग्रास होपरला कोण खायलाय? फ्रॉग खायलाय. बरोबर आहे? त्या फ्रॉगला कोण खायला? स्नेक खायलाय. स्नेकला कोण खायला? ईगल खायलाय. परत स्नेकला अजून ईगल तर खायलाच, अजून स्नेक कोणाला खायलाय? रॅटला खायलाय. रॅट काय खायलाय? फ्रूट खायलाय. कळतंय का तुम्हाला? आणि स्पॅरो काय करायली? फ्रूट खायली. स्पॅरोला कोण खायला? ओव्हल खायला. ओव्हलला कोण खायला? ईगल खायलाय. कळतंय? इकडे पहा अजून स्पॅरोला माहिती का अजून कोण खातं? तुमची आवडती मनी मॅव. काय होता कळालं का? कळतंय? म्हणजे कॅट. आता रॅबिट काय खायलाय? रॅबिट ग्रास खायलाय. तर रॅबिटला लायन खायलाय. लायनला कोण खायला? तर एकदम लायनला कोणी खात नाही. सगळ्यात काय आहे? उच्च दर्जाचा काय आहे? तो भक्षक आहे. त्याचं काय होतं? डायरेक्ट मेला डिकम्पोजिशन होतं. विघटन होतं. रॅबिटला लायन खायलाय. रॅबिटला फॉक्स खायलाय. फॉक्सला कोण खातं? फॉक्सला लायनही खातो. कळलं? लक्षात? मी काय म्हणलं? हे सगळ्यात उच्च दर्जाचे, सगळ्यात हाय लेवलचे, हायेस्ट काय आहेत ते? काय आहेत? ईटर आहेत. त्यामुळे त्यांची डेथ झाली की त्यांचं डिकम्पोजिशन होतं. डिकम्पोजिशन म्हणजे काय? त्यांचं शरीर कुजायला लागतं हळूहळू जमिनीमध्ये. आणि मग त्या मेलेल्या शरीरावर जगणारे कोण आहेत? कोण आहेत? एंजल आहे किंवा काय आहे? त्याचबरोबर कॅट सुद्धा, रॅट सुद्धा आहे. त्याचबरोबर छोटे छोटे इन्सेक्ट्स आहेत. त्याचबरोबर मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम सूक्ष्मजीव काय करतात? हळूहळू हळूहळू त्याच्या बॉडीला विघटित करून टाकतात, सोडून टाकतात. आणि मग काही दिवसांनी त्याच्या शरीरावरची काही स्किन दिसत नाही आपल्याला. मांस पण गायब झालेलं असतं, फक्त स्केलेट ठेवलेलं असतं. ओके, फक्त हाड शिल्लक असतं. जिराफला कोण खातं? लायन खाऊ शकतो. जिराफला कोण खातं? टायगर खातो. कळालं का? ईगल सुद्धा काय आहे? हाय लेवलचा डिकम्पोजर आहे. हाय लेवलचा ईटर आहे. उच्च दर्जाचा भक्षक आहे. हे सगळ्यात शेवटचा टोक आहे. कळालं? सगळ्यात उंच उडतं ते. सगळ्यात उंच. एलिफंट हा सगळ्यात ताकदवान ॲनिमल आहे. त्याच्याजवळ शक्यतो जाण्यासाठी सगळे काय करतात? भितात. त्याची डेथ अशी कोणी टायगरला, लायनला फार कमी वेळा होतो.